डाव या मालिकेच्या 12 जानेवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सखी प्रॉपर्टी पेपर्सवर साईन करत असते. इतक्यात तिचा फोन रिंग होतो आणि ती साईन करायची थांबते. किरण हा सखीला कॉल करत असतो. इतक्यात तेजस्विनी तो फोन बघते आणि म्हणते की सखी म्हातारी ही गेली वाटतं. सखी कॉल उचलते तेव्हा मात्र तिकडनं कान्हा बोलतो आणि कान्हा म्हणतो की सखी मॅडम, दाभाडे मावशीचं ऑपरेशन हे चालू झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही कोणता चुकीचा निर्णय घेऊ नका. कोणापुढे झुकण्याची आता काहीच गरज नाहीये. आता कोणापुढे हात पसरवण्याची गरज राहिलेली नाहीये. त्यामुळे तुम्ही ताबडतोब जिथे कुठे असाल तिथून हॉस्पिटलमध्ये निघून या. तेजस्विनीला मात्र असं वाटत असतं की दाभाडे मावशी ह्या गेल्या आहेत आणि त्यामुळेच सखीला कॉल आला आहे. परंतु तसं नसतं. तेजस्विनी ही खूप खुश असते आणि सखी प्रॉपर्टी पेपर्सकडे बघते आणि ते हवेमध्ये फेकून देते. हे पाहून मात्र तेजस्विनीला खूप राग येतो. सखी तेजस्विनीला म्हणते की देव आहे या जगामध्ये, अजून जे चांगले आहेत त्यांच्यासोबत चांगलंच होतं. पैशांची सोय झाली आणि दाभाडे मावशीचं ऑपरेशन सुद्धा सुरू झालेलं आहे. त्यामुळे आता देवासमोर भल्या भल्यांचा माज उतरतो. देव कधीच चांगल्यासोबत वाईट होऊ देत नाही. आणि सखी म्हणते की ज्या दिवशी दाभाडे मावशीला डिस्चार्ज मिळेल त्या दिवशी मात्र मी शहरातली सगळ्यात महागडी मिठाई तुमच्या बंगल्यावर पाठवून देईल. तेजस्विनी मॅडम नक्की खा हा. असं म्हणून सखी रिकामी फाईल टेबलवर ठेवते आणि तिथून निघून जाते. हे पाहून तेजस्विनीला अतिच राग येतो. तेजस्विनी म्हणते की दाभाडे मावशी ह्या वाचल्याच कशा आणि इतक्या पैशाची अरेंजमेंट झाली कुठून, हे मी तर शोधून काढणारच. कारण माझ्या घशातोंडाशी आलेला घास हा कोणी घेतला ते तर मला पाहावंच लागेल. हॉस्पिटलमध्ये सगळे डॉक्टरांची वाट बघत असतात, कारण आतमध्ये दाभाडे मावशीचं ऑपरेशन चालू असतं. डॉक्टर बाहेर आल्यानंतर सर्वजण डॉक्टरांना विचारतात की दाभाडे मावशी आता कशा आहेत. डॉक्टर म्हणतात की ऑपरेशन हे खूप चांगलं झालं आहे आणि दाभाडे मावशी आता आउट ऑफ डेंजर आहेत. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद होतो. डॉक्टरांचे धन्यवाद मानल्यानंतर डॉक्टर म्हणतात की तुम्हाला आभार मानायचे असतील तर तुम्ही यांचे मागा, यांचे म्हणजेच कान्हाचे. दाभाडे मावशीचं ऑपरेशन हे व्यवस्थित झालं हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो आणि सगळेजण साईबाबांच्या चरणी डोकं ठेवण्यासाठी जातात. डॉक्टर नाईकचे धन्यवाद मानल्यानंतर डॉक्टर नाईक म्हणतात इट्स ओके कबीर. असं म्हटल्यानंतर मात्र कान्हाला असं वाटतं की आपली ओळख ही आता सगळ्यांसमोर येईल. त्यासाठी तो डॉक्टर नाईकांशी बोलण्यासाठी जातो आणि म्हणतो की डॉक्टर नाईक, सकाळी जे झालं त्या बाबतीतच मला तुम्हाला बोलायचं आहे. तुम्ही माझी ओळख ही तुमच्यापुरतीच ठेवा, कारण या चाळकऱ्यांसाठी मी अजूनही कान्हाच आहे. असं म्हटल्यानंतर डॉक्टर नाईक म्हणतात मग तो सकाळी जो लूक घेऊन आला होतास कबीरचा, त्याचं काय करणार. तेव्हा कान्हा म्हणतो की ते मी पाहतो, परंतु आजकाल माणसांपेक्षा पैशांना जास्त ओळख आहे. आजकालच्या जगामध्ये सोन्याला सुद्धा ओरडून सांगावं लागेल की मी सोनं आहे. कान्हा डॉक्टर नाईकांना म्हणतो की आपले इतक्या वर्षाचे जे नातं आहे त्यावरून मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की माझी ओळख ती सिक्रेट आहे, ती तुम्ही सिक्रेटच ठेवाल. सखी हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर सगळेजण सखीला सांगतात की आपली दाभाडे मावशी आता नक्कीच घरी नीट होऊन येणार आहे. यानंतर सगळेजण कान्हाबद्दल बोलत असतात. सखी सगळ्या हॉस्पिटलमध्ये कान्हाला शोधत असते आणि कान्हा सखीला कान्हा दिसतो तेव्हा सखी कान्हाकडे जात असते. तिला सगळं आठवत असतं की ती पैशाची अरेंजमेंट न केल्यामुळे कान्हाला खूप काही बोललेली असते. हे सगळं आठवून सखीला फार वाईट वाटतं आणि ती कान्हासमोर उभा राहून कान्हाला माफी मागते. कान्हाला म्हणते की कान्हा, मी तुझं ऐकलं नाही, मला तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता, मला माफ कर. 10 लाख ही रक्कम खूप जास्त होती कान्हा, त्यामुळे मला काही सुधारलंच नाही. सखी हे सगळं कान्हाला हात लावूनच बोलत असते. ती कान्हाला म्हणते की कान्हा, तू देशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे, प्लीज बोल ना काहीतरी. सखी, आपण दोघांनीही आपापल्या परीने दाभाडे मावशीसाठी जे करता आलं ते केलं. तुम्ही सुद्धा सरकारकडे पैसे मागण्यासाठी गेलाच होतात ना, परंतु साईबाबाने आपल्याला वेळीच थांबवलं आणि योग्य तो मार्ग दाखवला, यातच सगळं आलं. कान्हा आणि सखी दोघेजण बोलत असताना तिथे एक व्यक्ती येतो आणि तो त्या दोघांना पेढा देऊन जातो आणि म्हणतो की आज माझ्या घरी लक्ष्मी आलेली आहे, त्याबद्दल तोंड गोड करा. आणि तो निघून गेल्यावर मात्र सखी तो
पेढा कानाला भरवते आणि म्हणते, आज तुझा वाढदिवस आहे आणि या सगळ्या गोंधळामध्ये मी तुला विशच नाही केलं. आणि सखी कानाला हॅपी बर्थडे म्हणून विश करते. सखी कानाला म्हणते की खूप चांगला माणूस आहेस तू, प्लीज बदलू नकोस, तू असाच राहा. हे ऐकल्यानंतर कानाला खूप आनंद होतो. तो सुद्धा तिला थँक्यू म्हणतो. यानंतर सखी कानाला विचारते, मला एक कळत नाही, तू इतक्या पैशाची अरेंजमेंट केलीस कुठून, इतके पैसे आलेच कुठून. इकडे तेजस्विनीला मात्र खूप राग आला असतो. ती म्हणत असते की आज ही सरकार खऱ्या अर्थाने सरकार होणार होती, परंतु हे काय झालं आणि याचा शोध लावा. असं म्हटल्यानंतर तेजस्विनी म्हणते की इतके पैसे आलेच कुठून, यांच्याकडे हे पाहिलंच पाहिजे. सखी चांगलीच माझ्या कात्रीत सापडलेली होती आणि ती पेपर्सवर साईन करणार इतक्यात फोन आला. असं म्हणून तेजस्विनी रिकामी फाईल फेकून देते. सरकार परशुरामच्या कॉलरला पकडते आणि त्याला पूर्ण घर दाखवते. ती म्हणते की तुझी लायकी तरी आहे का, अशा सगळ्या वैभवमध्ये तुझं राहण्याची लायकी तरी आहे का, असं परशुरामला तेजस्विनी म्हणते. तेजस्विनी परशुरामला म्हणते की हे सगळं तू फक्त माझ्यामुळे अनुभवतो आहेस. तुला कमवायची तर अक्कल नाहीये, निदान घालवायचे तू मला आयडियाज तरी देऊ नको. सरकार म्हणते की मी कोणाला काही फुकट देत नाही आणि कोणाचा सल्ला मी फुकट घेत नाही, त्यामुळे जमलं तर थोडंसं काम कर. असं म्हणून ती परशुरामला धक्का देते आणि तिथून जायला सांगते. सखी हॉस्पिटलमध्ये कानाला म्हणत असते की तू आणलेले पैसे मात्र ओले आणि घाण झाले होते, ते पैसे आपण वापरलेच नाही, तर मला आता सांग की पैशाची अरेंजमेंट कशी झाली काना. यानंतर काना म्हणतो की वेळच अशी आणीबाणीची आली होती की पैशाची अरेंजमेंट मी केली नाहीये. काना मात्र एक कविता करतो आणि म्हणतो की काय सांगू कथा या सगळ्या धावपळीची, वेळच आली होती तशा आणीबाणीची. डोळ्यातल्या अश्रूंनी पुसलं जात होतं काजळ, पण माहीत नाही कुठून आलं होतं एवढं मोठं वादळ. मावशीसाठी मात्र धडपडत होता हा काना. त्यानंतर फुटला एका श्रीमंत माणसाला पाना. त्या माणसाने काढून डोक्यावरचा वीग आणि म्हणाला, पैसे आहेत आपल्याकडे ढीग. एक गरज होती आपली, पण लावून घेतलं त्याने स्वतःच्या मनाला आणि लावलं त्यांनी आपल्या पैशाला कामाला. आणि भरलं त्या माणसाने मावशीचं सगळं बिल आणि जिंकून घेतलं या कानाचं दिल. तेवढ्यात आकाशात एक काना लुकलुकला आणि इतक्याच वेळात तो माणूस इथून सटकला. त्यानंतर काना म्हणतो, कथा आहे ही खरी खोटी, घ्या आता गोड मानून. हे सगळं ऐकल्यानंतर सखी म्हणते की स्ट्रेंज, असे माणसं आता जगामध्ये मिळतातच कुठे. सखी म्हणते की काना, तू त्या माणसाचा चेहरा बघितलास का, या हॉस्पिटलमध्ये त्याला नक्कीच कोणीतरी बघितला असेल. असं म्हटल्यानंतर काना म्हणतो, एवढ्या घाई गडबडीमध्ये आम्हाला त्याचा चेहरा लक्षात नाही. परंतु सखी म्हणते की मला एक प्रश्न पडला आहे की त्या माणसाने नेमकं दाभाडे मावशीचंच बिल का बरं भरलं असेल. काना हा चांगलाच अडकलेला असतो. इतक्यात किरण तिथं येतो आणि म्हणतो की डॉक्टरांना आपल्याला डिस्चार्जबद्दल बोलायचं आहे, तर आपण जाऊया का. काना किरणला म्हणत असतो की किरण, बरं झालं तू आलास आणि यातून मला वाचवलंस. परंतु किरण म्हणतो, इतक्या दिवस तुला जी काळी कार भेटायला येत होती तीच आली आहे तुला घेऊन जायला. आज वाढदिवस आहे ना तुझा, आता तुला मात्र जावे लागेल. सखी हॉस्पिटलच्या बाहेर पाणी पित असते. हे पाहून काना काहीतरी घेऊन येतो आणि म्हणतो की सखी, तुम्ही हे नक्कीच खाऊ शकता. याने तुमचं पोट भरणार नाही, परंतु पोट भरल्याचा फील मात्र येऊ शकतो. यानंतर सखी म्हणते, नाही मी ते नंतर खाईल ना, आता नको. सखी नंतर असं म्हटल्यानंतर काना म्हणतो की नंतर हा मंतर खूपच डेंजर असतो, नंतरला देऊ आता थोडं अंतर, आधी पहिले खाऊन घेऊ. कान्हा सखीला म्हणतो की आधी बस. सकाळी सकाळी आधी जर तुम्ही माझ्यावर खूप रागवलेले आहात आणि मी जे पोहे बनवले होते ते तर तुम्ही खाल्लेच नाही, आता ते पोहे मात्र रुसून बसले असतील. सखी म्हणते की कान्हा, अशा छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याच तुझ्या लक्षात राहतात. यानंतर कान्हा म्हणतो की हो, राहणारच आता लक्षात, आणि लहानपणीपासूनच त्या लक्षात राहतात, कारण मी लहानपणी गरिबांचे बदाम खायचो. सखी हे ऐकून मात्र आश्चर्यचकित होते आणि ती म्हणते, कान्हा तू गरिबाचे बदाम खायचंस. यानंतर कान्हा म्हणतो की नाही, गरिबांचे असे नाही, परंतु गरिबांचे बदाम हे शेंगदाणे असतात. कान्हा म्हणतो की असो, पण आता तुम्ही हे खाऊन घ्या, कारण मला तुमची काळजी आहे, म्हणूनच मी हे घेऊन आलेलो आहे. कान्हाने सखीसाठी एकच सँडविच आणलेलं असतं. तेव्हा सखी म्हणते, मी खाईल, पण तुझं काय, तुझं सँडविच आहे कुठे.
सखी असं म्हटल्यानंतर कान्हा म्हणतो, त्याची तर एक गंमतच झाली आहे. आत्ताच माझा एक नवीन मित्र झाला आणि तो म्हटला की चल आपण चहा प्यायला जाऊ, म्हणून मी त्याच्यासोबत चहा प्यायला गेलो. मी त्या मित्रासोबत चहा प्यायला गेलो, मात्र त्याने मला जेवणच घातलं आणि माझं जेवण खूप जास्त झालेलं आहे. जस्ट मी आत्ता ढेकरच दिला आहे. यानंतर सखी म्हणते की हो कळलं मला, हां किती पोट तुझं भरलंय ते कळले मला, आणि बड्डे बॉयला उपाशी ठेवून मी जीव हे असं पाप नकोय मला. यानंतर सखी त्याच सँडविचमधला अर्धा सँडविच हा कानाला देते आणि म्हणते तू हा खा, आता तुझ्याजवळ तर दुसरा ऑप्शन नाही आहे. हे ऐकल्यानंतर ते दोघेजण मिळून सँडविच खात असतात. सँडविच फार तिखट असतं आणि सखीला पाणी हवं असतं. कान्हा पाणी आणण्यासाठी जात असतो, परंतु सखी म्हणते की नको राहू देत, इतकं पण तिखट नाही आहे, कारण आपल्या माणसासाठी आपण एवढं तर सहन नक्कीच करू शकतो. मित्रांनो, पुढे मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सखी फार गोंधळून गेली असते. सखीला पाहायचंच असतं की तो श्रीमंत माणूस आहे कोण. ती दाभाडे मावशीला भेटण्यासाठी जाते, परंतु ती हाच विचार करत असते की इतके पैसे आजच्या जगामध्ये कोण भरणार, तो माणूस आहे तरी कोण. यानंतर ती रिसेप्शनिस्टकडे जाते आणि त्यांनासुद्धा विचारते की तुम्हाला माहीत आहे का की तो माणूस आहे कोण, त्याचं नाव काय, परंतु तीसुद्धा नकार देते. हे ऐकून मात्र सखीला खूप हताश वाटतं. ती म्हणते की जरी कोणी बघितलं नसेल तरी पण त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये त्याचा चेहरा नक्कीच दिसला असेल. ती शोध घेत असते आणि CCTV पाहत असते. सखीला हॉस्पिटलमधून काहीतरी पुरावा मिळतो आणि ती हॉस्पिटलमधून दाभाडे काकूच्या ऑपरेशनला लागलेल्या पैशांचं बिल घेऊन घरी येते आणि कान्हाचा हात पकडते आणि म्हणते की मिस्टर कान्हा महाडिक, तुम्ही इतकं बिल कुठून भरलं. तर मित्रांनो, आता कान्हाजवळ याचं उत्तर काय आहे हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला सुद्धा क्लिक करा.